तर काल आपण पाहिलं होतं गुणश्रेणी निर्जरेची 11 स्थानं आहे ना. तर ही सगळी जी 11 स्थानं आहेत, ही सर्व 11 स्थानं आपण पाहिली ना. कशी आहे सांगितलं, प्रत्येक समय ह्या प्रत्येकांच्या ठिकाणी असंख्यात गुणश्रेणी निर्जरा होती. त्या हां बरोबर बरोबर, बस मग ते सांगायचं होतं आहे ना. तर हे एकापेक्षा म्हणजे ह्या स्थानातून ह्या स्थानापेक्षा ह्यापेक्षा ह्याच्यापेक्षा इथं असं जसं जसं पुढं जाईल तसं तसं त्यांच्या गुणश्रेणी निर्जरा पण कशी होते, असंख्यात गुणा होते. हे दोन्ही पॉईंट समजून घ्यायचे. मग हे सगळे आपण स्थानं बघितलेली आहेत आहे ना. तर ते तुम्ही तिथून समजून घ्या. पहिल्यांदा पहिलं ना सातिशय मिथ्या, त्यानंतर श्रावक अव्रती श्रावक, सम्यदृष्टी म्हणजेच अव्रती श्रावक. हां, नंतर देशव्रती श्रावक, त्यानंतर मुनिराज हा महाव्रती. बरोबर. महाव्रतीनंतर अनंतानुबंधीचा विसंयोजन करणारे 4 ते 7 गुणस्थानावरती. कळलं का. आता विसंयोजन करल्यानंतर अनंतानुबंधीचा क्षय करणारे म्हणजे दर्शन मोहनीय. हां, म्हणजे तेच अनंतानुबंधी पण तेव्हा करतातच ना. दर्शन मोहनीय आणि अनंतानुबंधीचा क्षय करणारे 4 ते 7 गुणस्थानावरती. त्यापेक्षा सांगितलं होतं काय, उपशम श्रेणी चढणारे असंख्यात गुण निर्जरा करतायत आहे ना. त्यातले 8 ते 10 परत उपशामक म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे उपशाम कषायवाले 11 गुणस्थानावरती. त्यानंतर क्षपक श्रेणी चढणारे, कळलं का नाही. 11व्या गुणस्थानापेक्षा क्षपक श्रेणी चढणारे 8व्या गुणस्थानावरतींची निर्जरा जास्त आहे. ही नेहमी लक्षात ठेवा. क्षपक श्रेणी चढणारे ते 8 ते 10 गुणस्थानावरती. त्यानंतर पुढं क्षीणमोह 12व्या गुणस्थानावरती आणि शेवटचा कोण आहे 13व्या गुणस्थानावरती सयोग्यवरी. अशा प्रकारे तिथं सांगितलं काय की ही गुणश्रेणी निर्जरेची आपण काय बघितली, किती स्थानं 11 आहे ना. ते वरचं आकडा लिहिला नाही आहे पण तो आहे. अशा प्रकारे तत्वसूत्रामध्ये ही 11 स्थान आहेत ना. ठीक आहे. आता त्यानंतर आज बघणार आहोत, आता सोपं आहे तसं प्रकरण हे आहे ना. सिद्धांचे सांगितले विशेषण आणि 8 मतांचं खंडन. बरोबर आहे ना. तर त्यामध्ये आता इथं सांगितलं काय, सिद्धांचं पहिलं विशेषण घेतलं. कसे आहेत सिद्ध, वाचा. बरोबर, 8 कर्मांनी रहित आहेत. मग ह्यातनं हे तर सांगितलं विशेषण, पण ह्यात काय गर्भित आहे हे टीकेमध्ये सांगितलं. काय आहे की सदाशिववाल्यांचं खंडन केलं. सदाशिववाले काय मानतात, काय जीव, इथं जीव शब्द घ्यायचा, कळलं का. जीव सदा कर्मसे, हे चुकीचं आहे ना. जर सदा कर्माने रहितच असेल, कळलं का, सर्वथा, तर मग मोक्ष कशाला लागतं. मग ह्या ज्ञानावरनं आधी 8 कर्माने रहित झाले, ह्याच्यावरनं सदाशिववाल्यांचं काय झालं, खंडन झालं. मुक्ती होणे पर ही कर्मसे रहित होते. कळलं का नाही. जीव तेव्हा रहित होतो. कळतंय ना काय चाललंय ते. हां, काय सोपा आहे विषय, त्यामुळे मला नाही वाटत आता मी परत विचारत बसेल. सो दुसरा, आता दुसरा पण कोणाचं खंडन झालं म्हणले, मीमांसक. मीमांसक काय म्हणतात, जीव के मुक्ती, जीवाला मुक्तीच होत नाही माझा संसारी. एक असं टोक आहे, एक असं टोक आहे. कळतंय का. सदाशिववाले काय समजून बसले आणि ह्यानी काय मीमांसक काय म्हणून बसले, मुक्तीच नाही. मग त्यांचं खंडन केलं की कर्मरहित होणे पर मुक्ती होती है. समजलं, सोपं आहे. ठीक आहे. दुसरं विशेषण जाऊ. दुसरं विशेषण काय सांगितलं, सिद्ध भगवान कसे आहेत, स्वरूपी आहे. सांख्यमतांचं खंडन केलं. काय म्हणतात, जीव को मुक्ती में, जीव लावायचं बरं काय सांगितलं तुम्हाला इथं हा ना. तर जीवाला मुक्तीमध्ये सुख नाही असं मानतात. त्यांचं खंडन केलं. मुक्त झाल्यानंतर सुख नाही तर मग कशाला मुक्त व्हायचं. काय, सर्व दुःखों का अभाव कर जीव ही मुक्ती में सुखी होता है. कळालं का नाही. म्हणून तर तिथं ते छडालीमध्ये सांगितलं ना, 3ऱ्या ढालीमध्ये काय, आत्म को हित है सुख सो सुख आकुलता भी न कहिए. आकुलता शिव माही न ताते शिव मग लाग्यो चाहिए. समजते का हिंदी, ढोंडारी पण कळली का नाही. आत्म को हित, आत्म्याचं हित कशात आहे, है सुख. आत्म्याचं हित कशात आहे, सुखामध्ये. सगळ्या आत्म्याला काय पाहिजे,
सुख पाहिजे है ना. जे त्रिभुवन में जीव अनंत, हा तर रूल आहे. त्यामुळे सगळ्यांना सुख पाहिजे. आत्म को हित है सुख, सो सुख खरं सुख. काय सांगितलं? आकुलता बिन कही. ज्या सुखामध्ये आकुलता नाही ते खरं सुख. आलं लक्षात? पुढं काय सांगितलं? आकुलता बिन कही आहे. पुढं आकुलता शिवमाही न. आकुलता शिव म्हणजे मोक्ष, माही म्हणजे मध्ये. आकुलता मोक्षामध्ये नाही, म्हणून ताते शिव मग लाग्यो चाहिए. शिव मग मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे. 2 लाईनीमध्ये सगळं सांगून टाकलं त्यांनी. सगळं म्हणजे सगळं सांगून टाकलं. काय करायचं आणि कशामुळं नाही ते. या 2च लाईनी. आत्मको हित है सुख सो सुख, आकुलता बिन कहिए. आकुलता शिव माही न, ताते शिव मग लाग्यो चाहिए. पाठ करा. हां. सो काय झालं आता? अशा प्रकारे सुख स्वरूप सिद्ध भगवान कसे आहेत? सुखी आहेत. जर सिद्ध भगवान दुःखी असते तर मग मोक्षाला राहिले असते का? आले असते नाही खाली. म्हणून तर ते म्हणतात ना काय की सिद्ध भगवान खाली काय येत नाहीत. हां. त्यांना कंटाळा येत नाही, त्यांना सुखाचा अनुभूती घेतात, त्यामुळे खाली येत नाहीत. ते वर मस्त आहेत. कळलं का नाही? पुढं 3रं विशेषण सांगितलं. सिद्ध भगवान कसे सांगितले? निरंजन, भावकर्मांनी रहित आहेत. कळलं का नाही? भावकर्म कशाला म्हणायचो? भावकर्म राग, द्वेष, मोह, अज्ञान हे सगळे भाव काय आहेत? भावकर्म आहेत का नाही? जीवाचे विकारी भाव आहे ते भावकर्म. आणि त्यामुळं जे ज्ञानावरणादी कर्म येतात वगैरे ते काय आहेत? द्रव्यकर्म. कळतं का नाही? अज्ञान हे भावकर्म, ज्ञानावरण द्रव्यकर्म. अदर्शन हे भावकर्म आहे, दर्शनावरण द्रव्यकर्म. समजते का नाही? काय द्रव्यकर्म भावकर्म. त्यानंतर मग पुढं सांगितलं काय? मोह हा भावकर्म आहे, मोहनीय काय आहे? भावकर्म जीवाचे, द्रव्यकर्म पुद्गलाचे. पक्का करा, हे खूप बेसिक आहे है ना. तर अशा प्रकारे तिथं सांगितलं काय काय बरं? तुम्हाला उघडत नाही का? खिडक्या उघडा की, सगळ्या खिडक्या बंद ठेवले ती, हवा खेळत नाही काय. सो निरंजन म्हणजे सांगितलं काय? भाव कर्मांनी रहित आहे है ना. मग हे कोण मानतंय? कोणाचं खंडन केलेलं आहे? जे मस्करी आणि संन्यासी आहेत त्यांचं खंडन. काय मानतायत? जीव को मुक्ती होने पर संसार में पुन्हा आते हे. कळालं का? भले मोक्षाला गेला तरी कालांतरानं परत येतो संसारात. ह्यांचं खंडन केलं. येत नाहीत ते. भावकर्माने काय झाले आहेत? आता रहित झाले आहेत. कळालं का? कशाला संसारात येतात? भाव कर्म के अभाव से नवीन द्रव्य कर्म नहीं होते और उसके अभाव में संसार नहीं है आता. त्यामुळे रिटर्न यायची काय गरज नाही. पुढं सिद्धांचं पुढचं विशेषण कुठलं सांगितलंय? नित्य सदैव. मग कोणाचं खंडन केलंय? बौद्धांचं. कळलं का? बौद्ध काय म्हणतात? जीव को क्षणिक. मग सूक्ष्म अर्थ पर्याय का उत्पाद व्यय, परंतु द्रव्य सदा उत्पाद व्यय द्रव्ययुक्त आहे का नाही. मग तुम्ही फक्त उत्पाद आणि व्यय बघितला, पण त्यातला काय द्रव्य द्रव्य समजलं? द्रव्य उत्पाद व्यय द्रव्य. द्रव्य जर बघितलं तर सगळं द्रव्य कसं दिसेल? नित्य दिसेल. सोपं आहे ना. पुढं हां काय झालं आता? 8 गुणांनी कसे आहे सिद्ध भगवान? 8 गुणांनी सोपं आहे है ना. मग कोणाचं खंडन केलंय? नैयायिक आणि वैशेषिक. कसं मानतात? जीव को मुक्ति में बुद्धि आदि गुणों का विनाश होता है ना. कळलं का? सगळे गुण नष्ट होतात म्हणतात ते. बुद्धी वगैरे हां
त्यांचं म्हणणं आहे काय की ज्ञान बाहेरनं येतं. हां तेच की. मग ते हां बरोबर बरोबर. हां तर कळालं ना सगळ्यांना हे का वेगळं मानतात, विनाश का मानतात. कारण मानतातच काय हे गुण ऑलरेडी बाहेरनं आले. कळालं का नाही संसार अवस्थेत. आणि मोक्षाला गेलं की हे गुण निघून गेले. त्यामुळं हा जीव गुणाने रहित राहिला. पण गुणाने रहित द्रव्य असतं का. काय नियम काय हो तत्वार सूत्रामधलं द्रव्य कसं असतंय. सूत्र काय गुणपर्यय व द्रव्यम. पाठ केलं नाही का. काय राव तुम्हाला नियम दिला होता ना 4 महिने. आमच्या मम्मीचं तर पाठ झालं. 4 महिने एक अध्याय रोज करायचा नियम होता का नव्हता. आता जितूबाईंना बोलावं लागते परत. चला मग काय सांगितलं. जीव को मुक्ती में बुद्धी आदि गुणों का विनाश होता है असं मानतात. त्यांचं खंडन केलं. अनंत अनंत काय होते हे गुण प्रगट होतात. नष्ट कसं होईल म्हणले. सिद्धांना उलट अनंत अनंत काय होत आहेत गुण प्रगट होतात. पुढं 6वं विशेषण सांगितलं काय. कसे आहेत सिद्ध भगवान. कृतकृत्य कुछ करना काही. कृत्य कृत्य म्हणजे समज ना कार्य. कृत म्हणजे करून झालेलं आहे. आता काही करण्यासारखं राहिलेलं नाही त्याला म्हणायचं कृतकृत्य. शब्द समजतं का नाही. काय तर सांगितलं कोणाचं खंडन केलं. ईश्वर सृष्टिवाद जे मानतात ना ईश्वर सृष्टि रचतो वगैरे. ईश्वर सृष्टि बनाता है. सकल कर्म नाश होने पर कुछ करना शेष नहीं रहा. कळतं का नाही. का राहिलं का. सगळे कर्म जर नष्ट झाले कळालं का तर काय करायचं राहिलंच नाही. तर मग कशाला सृष्टी रचतोय करतोय म्हणायचं. पॉईंट समजला ना. त्यामुळं ईश्वर सृष्टी करतो. कळलं का नाही. हे सगळ्यात जास्त हे भ्रमच आहेत अजूनसुद्धा. अन्य मतात तर ठीक आहे त्यांचं मत आहे. पण जैन मतामध्ये हे भ्रम आहेत. आपण पण म्हणतो काय म्हणतो आहे ना. आता त्यांनी काय लिहिलं आहे माहीत नाही आहे ना. आम्ही काय करत नाही. त्यांनी जे लिहिलेलं आहे ना तेच होणार आहे. बरोबर का नाही. सगळं असंच म्हणतोय का नाही. ईश्वरावर ढकलतो ना सगळं. काय म्हणतो समजलं का नाही. त्यामुळे ईश्वर असं काही करत नाही. पुढं 7वं विशेषण काय सांगितलं. कुणाचं खंडन केलं है ना. हे मग काय सांगितलं. जीव को सदा ऊपर को गमन करता कभी ठहरता नहीं असं ते मानतात. मग त्यांचं खंडन केलं की काय लोक के आगे धर्मास्ति काय का अभाव होने से तनु आत्मलय में स्थित रहता है जीव. कळलं काय. हां सतत वर जातो अजून वर. किती वर. धर्मास्ति काय पाहिजे का नको पुढं है ना. जीवात जाण्याची शक्ती आहे अजून वर त्यात काय डाऊट नाही. परंतु धर्मास्ति काय आहे अभाव आहे. तत्वार सूत्रातलं सूत्रच आहे ना. तत्वार सूत्र पक्क करा आहे का नाही. सो काय सांगितलं लोक के अग्रभाग में स्थित है. हे विशेषण सांगितलं. लोकाच्या अग्रभागी आहेत. सारखं वर पळत नाहीत. कळलं का नाही. आता स्थिर झालेत. अशा प्रकारे झालं का अजून आहे झालं. अशा प्रकारे हे काय बघितले सिद्धांची काय पाहिली. सिद्धांचे 8 विशेषण पाहिले. कळलं का. आणि नुसतं सिद्ध नाही आहेत. हे सगळं स्वतःमध्ये पाहायचं आहे. कळलं का नाही. नुसतं सिद्धांचं आपण म्हणतो पण हे सगळं स्वतःमध्ये का पाहायचं आहे की मी सुद्धा कसा आहे स्वभावतः. भले पर्यायामध्ये मी आहे 8 कर्मांनी सहित पण स्वभावतः कसा आहे 8 कर्मांनी रहित आहे. स्वभाव बघायला कळतं का नाही तुम्हाला. पाणी कितीतरी गरम असलं तरी पाण्याचा स्वभाव कसा आहे काय म्हणतोय कळलं का नाही. मग गरम पाण्यामध्ये शीतल स्वभाव बघता का नाही काय विचारतोय. त्याचा स्वभाव बघायचा असतो. कपड्याला कुठेतरी डाग लागला
तरी तो डाग कसा आहे, औपाधिक भाव आहे का नाही? हा, वरवरची मलिनता आहे. जर तुम्ही शुद्ध कपड्याला डाग असताना सुद्धा तो डाग कपड्याचा नाही, कळालं का नाही? हे जेव्हा पाहणार नाही तोपर्यंत तुम्ही तिथं घासणार नाही, कळलं का नाही? तसं कर्माने सहित असताना सुद्धा मी कर्माने रहित आहे, कर्ममल माझे नाहीत, हा औपाधिक भाव आहे. हे जोपर्यंत जाणणार नाही तोपर्यंत कर्ममल घासणार नाहीत, कळलं? स्वतःला हे पाहिजे, नुसतं शिकायचं नाही. दुसरा, मी कसा आहे, स्वरूप सुखाचं आहे. तिसरा, मी कसा आहे, निरंजन म्हणजे भाव कर्माने रहित आहे. मी राग द्वेष मोहाने रहित राहू शकतो. स्वतःला कधी बघतच नाही तसं आपण. आपल्याला वाटतं काय, नाही मी राग द्वेष रहित कसं राहू शकतो, आहे ना? पुढं, मी कसं आहे, नित्य आहे, नष्ट होत नाही. शरीर नष्ट होणार आहे, मी नाही नष्ट होत. ओके. अजून कसं आहे, स्वभावतः 8 गुणांनी सहित. 8 गुण कुठले सिद्धांचे? 8 कर्मांच्या अभावात झालेले. कळालं तुम्हाला? ठीक आहे, आता मी नाही सांगत. ठीक आहे. तर अशा प्रकारे 8 कर्मांच्या अभावात झालेले 8 गुण आहे ना, त्याने मी कसं आहे, सहित. पुढं, कृतकृत्य, मी तर जाणणार आहे. काय करणार आहे का? करणे माझा स्वभाव नाही. आम्हा सांगतात ना, करो का धर्म मरो, है ना? ज्यांना संसारात मरायचं आहे त्यांनी करत बसा, काय करायचं ती करत बसा, है ना? आणि कर्तृत्व काय, कर्तृत्व के भार को झोक दो. आई काय म्हणते तर का, जावा आम्हाकडे. आता सगळं विसरून जायला लागला तुम्ही, आहे ना? कर्तृत्व के भार को झोक दो भाड में. आम्हा सांगतात का नाही? काय सुद्धा नाही, आहे ना? आजचा अभ्यास, आम्हांच्या प्रवचनात कॉमन येणारं वाक्य ग्रुपवर टाकायचं. बघू आम्हांचे शिष्य आहे का तुम्ही, मला कळू तर द्या जरा. काय, आणि सगळ्याचं वेगवेगळं पाहिजे, कॉपी पेस्ट नाही करायचं. आणि एकच वाक्य टाकायचं, नाही तर काय सगळ्याला काय करायचं, सगळे नाहीत, मग दुसऱ्याला पण जरा हे राहतं ना. एकच वाक्य टाकायचं. कळालं का? बघू आम्हांचे प्रवचन किती ऐकतात. कळालं? आणि पुढं शेवटचं कसं आहे, लोक के अग्रभाग में स्थित आहे, चैतन्य ही मेरा लोक है और उसी में मैं स्थित हूँ. कळलं का नाही? असं निश्चयाने स्वतःला लावायचं आहे. आता पुढं झालं, सोपं प्रकरण झालं. आता हे प्रकरण मी जरा नंतर घेईल. गुणस्थानामध्ये मोहनीयाचा उदय आणि अनुदय आहे ना. उद्या चालतंय का? रविवारचं आहेत का सगळे? विचारतो तुम्हाला. नाही, मग परवा सोमवारी. सोमवारी सांगा जे, कारण मी परत तो विषय घेणार नाही, ऑलरेडी झालेला आहे. पण आता खूप जण सुट्टीला गेले होते, काय असेल विसरला असा. सोमवार उद्या प्रवचन आहे, पण ज्यांना जायचं त्यांनी जाऊ दे, पण प्रवचन आहे ना. सोमवारी हे घेणार आहे. ठीक आहे. आता हे बघूया काय, गुणस्थानामध्ये गमनागमन. ठीक आहे. ॲक्च्युली हे पण नाही घेता येणार, ते घेतल्याशिवाय, आहे ना. मग ठीक आहे, हे नंतरच बघू, नकोच. हे बघा, हे सोपं आहे तसं, आहे ना. काय इथं सांगितलं, जीव सदा काल पाये जाते. हे कुठल्या गुणस्थानवरती जीव सदैव राहतात इथं बघू नका, तुमचं तुम्ही सांगा मला, आहे ना. स्वतः डोकं लावा. 14 गुणस्थान पाठ झालेत का नाही? 14 गुणस्थान नावं वाचा. चांगलं. तरी सुद्धा काय कायांचे अजून पक्क नाही दिसत.
मला चेहऱ्यावर तुमच्या दिलं की मी सगळ्याच बघत होतो कोण कोण किती कॉन्फिडन्स आहे हां. आणि जर 14 गुणस्थान अजून पक्के नसतील तर मग काय उपयोग नाही. मग तुम्ही स्वतःचा मग वेळ घालवता आणि माझा बी वेळ घालवता. नाही खरं सांगतो. आता ह्याच्या पुढचं काय उपयोगच नाही. लिमिट संपला का आहे का नाही. त्यामुळं काय अर्थ नाही. त्यामुळे एवढं तर पक्क म्हणजे एकदम पक्क पाहिजे. ठीक आहे ना. सो 14 गुणस्थान बघितले. मग आता थोडासा विचार करायचा की कुठली गुणस्थानं सदैव असतील. अनेक जीवाच्या अपेक्षेने चाललं आहे. एक जीवाच्या अपेक्षेने कथन नाही आहे. अनेक जीव समजतं ना. हां पहिल्या गुणस्थानवरती सदैव असणार का. मी तर दाखवतो पण प्लीज तुम्ही इकडे बघू नका. स्वतः डोकं लावा. कळालं का. लक्षात येते. थोडं स्वतः काय लावायचं बुद्धी लावा की पहिल्या गुणस्थानवरती इथं टिकमार दिसते तसं म्हणा. मला नाही वाटत काय तुम्हाला काय गरज आहे ना. सो पहिल्या गुणस्थानवरती सदैव असणार का असणार. दुसऱ्या गुणस्थानवरती सदैव असणार का तिथं बघू ना. मला बघायचं बघा मला काय फरक पडणार नाही. जरा बुद्धी लावा तुम्ही स्वतः है ना. का नसणार. त्याचा काळ किती आहे अति अल्प आहे. किती थोडा. थोडा म्हणजे किती जगन्य किती उत्कृष्ट किती. दुसऱ्या गुणस्थानाचा जगन्य काळ त्या काय बोलतच नाही ती. मला माहिती आहे की विजू काकीवर सांगणार की सुनीता काकी सांगणार काय. दुसऱ्या गुणस्थानाचा काळ जगन्य एक समय उत्कृष्ट. हे किती महत्त्वाचं आहे. अभ्यास करत नाही का तुम्ही. नाही मी स्पष्ट विचारतो परीक्षा घ्यायची आहे का नाही घ्यायची. परीक्षा घ्यायची आहे का नाही घ्यायची. तेव्हा काय बोलत नाही ती. सिरियसली घ्या. काय सोपा तर विषय काय असं काय अवघड नव्हतं त्यात. दुसऱ्या गुण काळच काय आहे एक समय आणि उत्कृष्ट 6 अवली. कधी येते माहिती आहे ना जेव्हा सम्यक्त्वाचा काळ आहे का नाही. त्या सम्यक्त्वाच्या काळामध्येच काय असं दाखवतात ना चेहरा काय मला अक्षरशः अवघड होत आहे. हां कळलं का नाही. ही सम्यक्त्वाचा काळ आणि हिथं कळलं का नाही 6 अवली उत्कृष्ट आणि जगन्य एक समय. ह्याच्यामध्ये चुकून जर अनंत अनुबंधीचा काय आला उदय आला तर कुठलं गुणस्थान होतं दुसरं. मिथ्यात्वाचा उदय नाही पण अनंत अनुबंधीचा उदय आहे. कळलं का नाही. एवढं बेसिक पक्क पाहिजे. आता ओके. त्यामुळे दुसरं गुणस्थान सदैव असत नाही. तिसरं गुणस्थान सदैव असेल का नाही. समजलं का नाही. का नाही. ह्याचा उत्कृष्ट काळ पण किती आहे अंतर्मूर्त आहे. त्यामुळे सदैव हे गुणस्थान सापडतील असं काही नियम येत नाही. कळलं नाही. चौथं गुणस्थान आहे ना. स्वर्गातले आहेत नरकातले आहेत तिर्यांचे आहेत मनुष्य पण आहेत. चौथ्या गुणस्थानावरती आहेत का नाही आत्मा मनुष्य. हां कर्मभूमीमध्ये आहेत विदेश क्षेत्रामध्ये आहेत आणि तर भरत क्षेत्रात पण आहेत का नाहीत. हां चौथं 5वं गुणस्थान आहे सदैव आहे. कारण सांगितलं ना म्हणजे मनुष्य तर आहेच आहे आणि तिर्यांच्यामध्ये स्वयंभूरमण समुद्रामध्ये द्वीपामध्ये आहेत तिर्यांचे. पुढं गुणस्थान 6वं सदैव आहे का नाही. विदेश क्षेत्रामध्ये भरत क्षेत्रात पण आहे परंतु 6व्या काळात नसणार ना. सो आहे कंटिन्यू आहे. 7वं गुणस्थान पण आहे. 8वं 9वं 10वं 11 12 का नाही आहे. ह्यांचे काळ कसे असतानाच अंतर्मूर्त आहेत. त्यामुळे सदैव हे जीव असतील असा काही नियम नाही. कळालं का नाही. पण 13व्या गुणस्थानवरती सदैव आहेत ना. विदेश क्षेत्रामध्ये विद्यमान 20 तीर्थंकर आहेत की नाहीत. एक जरी गेलं तर दुसरे असतात का नाही. हां त्यामुळे 13व्या गुणस्थानवरती सदैव आहेत. पण 14व्या गुणस्थानवरती सदैव आहेत का नाही. 14व्या गुणस्थानाचा काळ किती आहे काल सांगितला होता. काल सांगितला होता बस. हा ना. हे असं आहे काय येत नाहीत आणि यूट्यूबवर दाखलेलं ते बी बघत नाहीत. येत नाहीत ते येत नाहीत आणि परत अजून टाकलेला व्हिडिओ पण बघत नाहीत. कसा अभ्यास करणार आहेत मला माहीत नाही. चला हां 6व्या गुणस्थानाचा पण 6व्या 7व्याचा पण काळ अंतर्मूर्तच आहे. कळालं का नाही.
परंतु हे कुठं आहेत विधेय क्षेत्रामध्ये सदैव विद्यमान आहेत. जिथं भगवंतांचं 13व्या गुणस्थानवरती समोशरण आहे का नाही, विद्यमान 20 तीर्थंकर समोशरण आहे का नाही कंटिन्यू, त्या समोशरणामध्ये 6व्या 7व्या गुणस्थानवरती आहेतच. कळलं का नाही. 4थ्या गुणस्थानवरती पण आहेत, 5व्या पण आहेत, परंतु 6व्या 7व्या गुणस्थानवरती पण समोशरणात जीव आहेत. भरत क्षेत्रामध्ये पण आहेत असं म्हणत नाही, भरत ऐरावतमध्ये आहेत पण ते पंचम काळापर्यंत आहेत, पुढं नाहीत, 6व्या काळात नसणार. भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये कळलं का धर्म काय कुठल्या काळात असो सांगा, उत्सर्पिणीच्या ना अवसर्पिणीच्या, प्रश्न कळला का, प्रश्न कळला का. भरत ऐरावत क्षेत्र ह्यामध्ये सारखं 6 काळ आहेत ना, 6 काळ माहिती आहेत ना, आहे ना. त्या 6 काळापैकी उत्सर्पिणीच्या कुठल्या काळामध्ये आणि अवसर्पिणीच्या कुठल्या काळामध्ये असतात, धर्म कधी असतो. उत्सर्पिणीच्या कुठल्या आणि अवसर्पिणीच्या कुठल्या, मी प्रश्न विचारला, दोघांमध्ये फरक आहे. हां अहो बरं अवसर्पिणी सांगा, अवसर्पिणी आता चालू आहे का नाही. हां मग कधी होता धर्म, सुखमा दुखमा, हां दुखमा सुखमा, अहो सुखमा दुखमा म्हणले होते म्हणून म्हणलं. दुखमा हे कुठला, 4था काळ, अवसर्पिणीचा 4था काळ आणि 5वा दुखमा. कळलं का नाही, कळलं का. हे अवसर्पिणीच्या ह्या 2 काळात धर्म आहे. ओके 4थ्या काळात भगवान चालते ना, हां आणि आता 5वा काळ चाललाय माहिती आहे ना, धर्म आहे ना. हां बस तेवढं विचारतोय आहे ना. तर मग अवसर्पिणीचे हे झाले 2 काळ आहे ना, आणि उत्सर्पिणीचा कुठला, हा ना उत्सर्पिणीचा 3रा, त्याचं नाव काय, दुखमा सुखमा. आणि बिनी काय नाही, एकच आहे. कळलं का तुम्हाला काय चाललं सांगितलं ते, समजलं का नाही. उत्सर्पिणी अवसर्पिणी, आत्ता अवसर्पिणी चालू आहे का नाही, सो 4थ्या काळामध्ये धर्म होता, तोच कंटिन्यू 5व्या काळामध्ये आलेला आहे. 5व्या काळानंतर धर्म संपणार, 6वा काळ येणार, 6वा काळ संपणार, परत 6वा काळ येणार. मग जो 6वा काळ असणार तो उत्सर्पिणीचा पहिला असणार, उत्सर्पिणीचा पहिला, तेव्हा नाही. परत उत्सर्पिणीचा जो दुसरा काळ असणार, जो आपण आता 5वा काळ म्हणतोय, कळलं, तेव्हा पण धर्म असणार नाही. कळलं का. अवसर्पिणीच्या दुष्मा काळामध्ये धर्म आहे, उत्सर्पिणीच्या दुष्म्या काळामध्ये धर्म. मग जेव्हा उत्सर्पिणीचा 3रा काळ असेल, कळलं का, तेव्हा श्रेणिक राजा काय येणार आहे, पहिला तीर्थंकर होणार. कळलं का नाही. तेव्हा धर्माची सुरुवात होणार, तो तेव्हाच फक्त धर्म असणार, उत्सर्पिणीच्या 3ऱ्या काळात, है ना. काय तो उत्सर्पिणीचा 3रा काळ आहे, म्हणजे अवसर्पिणीचा 4था. नाव म्हणून नाव बघायचं, नाव समज. थांबा लिहून दाखवतो. हे सगळे असे प्रश्न काढतात का नाही, थांबा लिहून दाखवतो. जाऊ दे इकडे बघा. हां 6 काळ आहेत की नाही, 6 काळ नावं सांगा. सुखमा, ॲक्च्युली इकडे लक्षात घ्या, सुखमा हा प्राकृत शब्द झाला आणि जर संस्कृत किंवा हिंदी असेल सुषमा. कळलं का नाही, असं आहे ना, तो आपण प्राकृतच राहू द्या. सुखमा आहे ना. पहिला काळ, दुसरा पहिला, दुसरा फक्त सुखमा आहे ना, 3रा सुखमा दुखमा, बरोबर. 4था दुखमा सुखमा, 5वा
फक्त दुखमा किंवा दुष्मा, कळलं का नाही? आणि 6वा दुखमा दुखमा. आता हे कोणाच्या अपेक्षेने घटवलं? हा ना, हे सगळं घटवलेलं आहे ते अवसर्पिणी. अवसर्पिणी समजतं ना? ठीक आहे. हे अवसर्पिणीचे काळ आहेत, कमी कमी होत चाललं ना. अवसर्पिणी म्हणजे डाऊन 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 डाऊन. पहिल्यांदा सुकमा सुकमा होतं, नंतर फक्त सुकमा आलं, नंतर थोडा दुःख आलं, त्यानंतर दुखमा सुखमा. कळालं का नाही? आहे ना. त्यानंतर दुखमा आणि दुखमा दुखमा. हे 6 काळ झाले अवसर्पिणीचे. कळलं का नाही? है ना. ह्या तिन्ही काळामध्ये सदैव काय आहे? भोगभूमी. आणि ह्या राहिलेल्या 3 काळामध्ये कर्मभूमी. हे तर क्लिअर झालं काय? लक्षात ठेवा, सोपं आहे. टाईम झाला, भयानक वेळ झाला. हां, समजलं का? हां, इथं पहिल्या 3 काळामध्ये भोगभूमी आहे ना, आणि नंतरच्या 3 काळामध्ये कर्मभूमी. समजते ना? मग ह्या 4थ्या काळामध्ये कोण झाले होते? तीर्थंकर आदी झाले होते, महापुरुष. आत्ता कुठला चालला आहे? 5वा काळ. ठीक आहे ना. ह्याला 5वा म्हणतो, पण ॲक्च्युली नावाकडनं बाहेर. आता हे काय होणार आहे? हे अवसर्पिणीचे 6 काळ झाले का नाही? हां, उत्सर्पिणीचे काय होणार? उलटून होणार ना. मग हे पहिला, हा दुसरा, ही तिसरा, ही 4था, ही 5वा आणि हे कोणाची असणार आहे? उत्सर्पिणी. समजलं? कळलं का नाही? मग आता उत्सर्पिणीच्या पहिल्या काळामध्ये कर्मभूमीच असणार. स्ट्रक्चर समजते का नाही? हा ना. उत्सर्पिणीच्या दुसऱ्या काळामध्ये पण कर्मभूमी, आणि उत्सर्पिणीच्या 3ऱ्या काळामध्ये जी कर्मभूमी आहे, इथं काय होणार आहेत? तीर्थंकर आदी होणार. कळलं? इथं धर्म असणार. नाहीच आहे. का नाही आहे? आता हा कसं झालता? इथं 4थ्या काळामध्ये धर्म होता का नाही? तोच कंटिन्यू 5व्या काळामध्ये राहिला. मग 5व्या काळाच्या शेवटपर्यंत धर्म आहे, नंतर 6व्या काळात धर्म नाही, परत 6वा काळ येणार, म्हणजे उत्सर्पिणीचा पहिला असणार, तेव्हा धर्म तर नाहीच. आणि इथं सुद्धा धर्म नाही. आणि त्यानंतर मग जेव्हा 3रा काळ सुरू होईल उत्सर्पिणीचा, तेव्हा तीर्थंकर. कारण तीर्थंकर कधी येतात? नाही, तीर्थंकर कधी येतात? जेव्हा धर्माचा ऱ्हास झालेला असतो, धर्म नसतो, तेव्हा धर्म प्रवर्तन करण्यासाठी तीर्थंकर येतात. तिथून धर्माची सुरुवात होते ना. माहिती आहे का नाही? हां, तुम्हाला वाटतं 24 तीर्थंकर झाले, पण जो काळ आहे का नाही, 4था काळ जो होता ना, हा तो खूप मोठा होता. आणि त्यामध्ये किती वेळा जैन धर्माचा ऱ्हास झालेला आहे, है ना. तो पूर्णतः नाश झालेला आहे ना. परंतु असं कमी कमी झालं, आणि मग तेव्हा तीर्थंकर आले. तीर्थंकर आल्यानंतर मग परत धर्म प्रवर्तन सुरू झालं. समजलं का नाही? पार्श्वनाथानंतर महावीर भगवान जे आले, काही कंटिन्यू धर्म नव्हता. तिथं परत हे झाला होता, धर्म असा शॉर्ट झाला होता. मग तेव्हा हे आले, महावीर भगवान आले. समजलं ना? लक्षात येते का नाही काय म्हणतोय ते? मग तिथून धर्माची सुरुवात होते. ओके, कळलं का नाही? क्लिअर. सो म्हणून उत्सर्पिणीचा जो 2रा काळ आहे, ज्याचं नाव दुष्मा आहे, कळलं का? ह्या काळामध्ये धर्म असत नाही. मग आपण भलेही अवसर्पिणीमध्ये जन्मलो असलो तरी सुद्धा चांगलं आहे का नाही? धर्म, सम्यक्त्व, देवशास्त्र, गुरु वगैरे आहेत काय. आणि ह्या काळामध्ये ते पण नाही, आहे ना. आणि मग त्यानंतर मग पुढं सांगितलं उत्सर्पिणी, तर 3रा काळ. आणि इथं फक्त धर्म आहे. परत इथं 4था, 5वा, 6वा काय असणार आहे? भोगभूमी. हां, समजलं का नाही? क्लिअर झालं का नाही? होय म्हणा, सोडायचं आता. नाही तर 10 वाजायचे इथं. चला, ठीक आहे. क्लिअर झालं? चलो. हो.